एक तारीखला दिले असेल हां हां नाही विकसित भारत संकल्प यात्रा यामध्ये केंद्र सरकारतील मंत्री म्हणजे पंतप्रधानांपासून सर्वच मंत्र्यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विकसित भारत संकल्प यात्रेला जिथे सांगितलं तिकडे गेलेले आहेत. लाभार्थी आणि जनतेशी संपर्क करून माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी केलेली कामं गेल्या 10 वर्षात ती कामाची माहिती ज्यांना लाभ मिळाला त्याने आपलं मनोगत तिथे व्यक्त करायचा असा तो कार्यक्रम आहे. हा यशस्वीरित्या भारतीय जनता पक्षाने माननीय पंतप्रधान पूर्ण केला. ही जी व्हॅन आहे की मोदींची गॅरंटीवाली व्हॅन ही या देशातील प्रत्येक गावापर्यंत शहरापर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी मोदीजींनी केलेली काम आणि कार्य आज समोर आहे. एकूण 54-55 योजना आत्तापर्यंत त्यांनी दिल्या आणि त्याचा सगळ्यांचा लाभ जनतेला मिळते आणि मोदींना सगळे लोक धन्यवाद देत आहेत, त्यांची प्रशंसा करत आहेत. अशा सारखं काम मोदीजींनी सर्व मंत्र्यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. दादा पण यावरच मोदी सरकार असा उल्लेख असल्यामुळे उभाटा सभेतर्फे ठिकठिकाणी विरोध केला जातो. विरोध कुठे करतात? तिथे करायला सांगा ना, तुम्ही जाऊन सांगा. मी आलो आहे जिल्ह्यात, विरोध करून दाखवा ना. चांगल्या कामांना विरोध. महिलांना गॅस मिळतो आहे, घरोघर पाणी मिळतं आहे, संडासची व्यवस्था झाली, गरिबांना घर मिळतं आहे 1.5 ते 2 लाखाचं. अशा सगळ्या चांगल्या योजना आहे. औषधाला 5 लाखापर्यंत मदत मिळते. याला विरोध काय केलं आयुष्यात उभाटावाल्यांनी? ज्यांचं तुम्ही नाव घेता त्या पक्षाच्या लोकांनी काय केलं ते सांगा तरी. आयुष्यात कोणाला 5 रुपये औषधाला, 1 किलो धान्याला तर काय दिलं का? आता ठीक आहे, काय काम राहिलंच नाही. आपोआपच संपली का उबाडा आहे ना, हे आपोआप संपलं. उबाळे आले त्याला. 22 तारीखला राम जन्मभूमीचं काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हां मंदिरचा शुभारंभ होणार. हां लोकांसाठी तो खुलं होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किती नाही ते आम्ही नाही सांगू शकत. ते सगळं पंतप्रधान स्वतः पाहत आहेत. पहिल्या दिवशी कोण आणि नंतर ओपन होणार आहे. पहिल्या दिवशी लिमिटेड सगळ्यांना शक्य नाही आहे. 140 कोटी जनता आहे देशात आहे आणि मंदिराची एवढी मोठी व्याप्ती नाही आहे. त्यामुळे लिमिटेड लोकांना आमंत्रित करतील आणि ते आमंत्रण ज्याला मिळेल त्यालाच प्रवेश आहे. बाकीच्यांना नंतर ओपन आहे. लोकसभेची कुठे वारे? आता वारा पण पान पण हालत नाही. आता उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही. आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत. भारतीय जनता, मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे. आमचा क्लेम कायम आहे. आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल. त्यामुळे उदय सामंतने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं. मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही. जेव्हा नांदायचं असतं का मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं. अजून एक प्रश्न, सध्या पाणबुडी प्रकल्पावर गुजरातला लढकंदा माजत असताना महानंदा डेअरीचा प्रकल्प गुजरातला जातो अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये तुम्हाला कुठून बातम्या येतात मला माहीत नाही. महानंदा डेअरी ही केंद्राची NDB जी आहे ना त्यांनी चालवायला घ्यावी. आपल्या जिल्ह्यातली मॅक्झिमम मुलींना मी त्या डेअरीत लावले. 350 मुलं मी नोकरी लावले त्या ठिकाणी. ते सगळे बहुतांशी आले होते आणि त्याप्रमाणे मी संबंधित खात्याशी बोललो. अधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या कॅबिनमध्ये दिल्लीला आणि त्यांना बोललं ही डेअरी तुम्ही घ्या आणि चालवा. तर प्रकल्प जात नाही. प्रकल्प तिथेच गोरेगावला राहणार.
हाताळण्याचं काम NDB ही डेअरी करणार आणि अजून नक्की झालं नाही आहे. तुम्ही आताच जर विरोध एक तर 6 महिने त्यांना पगार नाही आहे. मग तुम्ही चॅनलचं मी त्यांना नाव सांगेन आणि यांच्याकडून पगार घेऊन येऊन सांगेन. खरं सांगतोय त्याबद्दल कोण 6 महिने बंद आहेत पगार नाही कोण काय बोललं नाही. मी त्यांना बोलून राज्याचे नाही मी त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगितलं ताबडतोब करा. अजून एक सांगतो ही कोकण रेल्वे 6,000 कोटीचं कर्ज आहे. विकासाला एक पैसा नाही पगारही जात नाही. मी मंत्र्याला भेटून पत्र दिलं आहे कोकण रेल्वे आपल्या भारतीय रेल्वेची मर्ज करावी आणि आमच्या कोकणात नवीन गाड्या नवीन प्लॅटफॉर्म आणि चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात ही मागणी मी केली आहे. आता ह्याच्यावर तो उबाटा म्हणाल सुगाटा बोलाल तुम्ही काय काय बोलाल. आता काय सगळे जिल्ह्यातले असणे बोलावं लागतं. कोण डोळ्यावर चष्मा ठेवतं कोण डोक्यावर ठेवतं कुठे कुठे ठेवतं. सर अशाच पद्धतीने चिपी एअरपोर्टचा जो विषय आदित्य ठाकरेचे वडील मुख्यमंत्री असताना तीच जमीन कोणी मागणी केली होती मला विचारा ना. मुंबईच्या कानाकोपऱ्यात हे ठाकरे लोक प्रयत्नशील होते रेस्कोर्सची गिळकृत करायला जमीन. त्यामुळे काय असेल स्पष्ट बोल ना म्हणा. ज्याच्याकडे पैसे असतील ज्याला मान्य कोण जबरदस्ती करायची गरज नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.